नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल आणि मला जर नवीन बघत असाल तर नमस्कार, माझं नाव आहे अद्या. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत हरतालिकेसाठी खूप सोपं तरीही खूप सुंदर असा मेकअप लुक शेअर करणार आहे. आय नो फ्रेंड्स, ॲज अ गृहिणी आपण हरतालिका म्हटलं, गौरी गणपती म्हटलं तर खूप बिझी असतो, आपल्याकडे अजिबात वेळ नसतो. पण जर मग घरामध्ये पाहुणे आले असतील, नातेवाईक आले असतील आणि शेजारी येतात, ते आपल्याला बघतात, मग आपल्यालाच कुठेतरी वाईट वाटतं. पण फ्रेंड्स, मग आपण थोडासा वेळ काढला आणि छान असं तयार झालं ना तर आपल्याला खूप आनंद मिळतो. आज मी तुमच्यासोबत जो मेकअप शेअर करणार आहे तो स्टेप बाय स्टेप असणार आहे. ज्यांना मेकअप करता येत नाही, जे नव्याने मेकअप करायला शिकतात, त्यांना देखील हा मेकअप इझिली करता येईल. आणि फ्रेंड्स, हा जो मेकअप आहे ना तो खूप सिम्पल आणि बेसिक असणार आहे, त्यामुळे झटपट तुम्ही 10 मिनिटात हा मेकअप लुक करू शकता. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओ सुरू करूयात. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली, व्हिडिओला पण लाईक करा. आणि फ्रेंड्स, या व्हिडिओच्या मागे तुम्हाला खूप आवाज येत असेल तर ॲक्च्युली बाहेर आहे ना खूप पाऊस पडतो आहे आणि त्या पावसामुळे मी माझी व्हिडिओ शूट करणं नाही थांबवू शकत. त्यामुळे जर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर ते प्लीज त्याला इग्नोर करा आणि ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, मेकअप करायला आपण सुरुवात करूयात. पण त्याआधी आपल्याला चेहरा व्यवस्थित फेसवॉशने क्लीन करायचा आहे. ठीक आहे, मी इथे बसण्याआधी छान माझा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. आता आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर आज मी मॉइश्चरायझरसाठी लॅक्टो कलर माइनचा हा जेल मॉइश्चरायझर आहे तो वापरते. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही हा वापरू शकता. क्विकली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. यामध्ये नायासिनामाइड आहे, विटॅमिन ई आहे, विटॅमिन B5 आहे आणि हायलोरॉनिक ॲसिडसुद्धा आहे. ठीक आहे, तर आज आपण हा मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहोत. आणि रिसेंटली मी तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी याला संपवलेला आहे मी आणि खूप छान आहे हा मॉइश्चरायझर. गळ्याला पण मॉइश्चरायझर नक्की लावा, कारण आपण गळ्याचा पण मेकअप करतो, म्हणजे गळ्याला पण फाउंडेशन लावतो. ठीक आहे, म्हणजे पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला आपल्याला व्यवस्थित हायड्रेट करून घ्यायचं आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन लावायचं असतं. ठीक आहे, जर बाहेर जात असाल, उन्हात जात असाल तर सनस्क्रीन लावायला अजिबात स्किप करू नका. आता मी व्हिडिओ शूट करते त्यामुळे मी सनस्क्रीन नाही लावत. फ्रेंड्स, छान असं मी मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतलं. मॉइश्चरायझरनंतर सगळ्यात आधी आपल्याला प्रायमर लावायचं असतं. ठीक आहे, प्रायमर लावल्याने आपला मेकअप लाँग लास्टिंग होतो आणि मेकअप काला पडत नाही. त्यासाठी आज मी इनसाईटचा हा प्रायमर यूज करत आहे. 3-in-1 प्रायमर आहे आणि ऑइल फ्री प्रायमर आहे. ठीक आहे, हा प्रायमर आज आपण लावू. हा ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे. तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही हा प्रायमर नका लावू. माझी स्किन नॉर्मल आहे, त्यामुळे मी ड्राय स्किनचे प्रोडक्ट पण वापरते आणि ऑइली स्किनचे पण प्रोडक्ट वापरते. दोन्ही प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत ते मला सूट होतात. ठीक आहे, पण जर तुमची ड्राय स्किन असेल तर हा प्रायमर न लावता तुम्ही हायड्रेटिंग प्रायमर जे असतात, बेस्ड जे प्रायमर आहेत ना ते वापरा. ठीक, थोडंसं प्रायमर घेतलेलं आहे, डॉट करून आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, फ्रेंड्स, प्रायमर मी अप्लाय करून घेतलेला आहे. प्रायमर लावल्यानंतर आता आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे. ठीक आहे, आपल्याला बेस मेकअप करायचा आहे. फाउंडेशनसाठी मी इथे नायकाचा ऑल डे मॅट फाउंडेशन घेतलेला आहे. ठीक आहे, बघू शकता हा फाउंडेशन आहे आणि यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे ऑलिव्ह 08. ठीक आहे, हा जो फाउंडेशन आहे तो ऑइली स्किनसाठी आहे. तुमची जर ड्राय स्किन असेल तर हायड्रेटिंग फाउंडेशन वापरा. ठीक आहे, ठीक आहे, थोडासा फाउंडेशन मी घेतलेला आहे. आता डॉट करून आपल्याला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर मी इथे ओला ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे आणि डॅबिंग मोशनमध्ये जो फाउंडेशन आहे तो अशा प्रकारे ब्लेंड करते.
फ्रेंड्स, फाउंडेशन मी अप्लाय करून घेतलेलं आहे आणि तुम्ही फाउंडेशनची कव्हरेज बघू शकता आणि फिनिशिंग पण खूप स्मूथ आहे. ठीक आहे, आता आपण कन्सिलर लावणार आहोत. तर कन्सिलरसाठी मी इथे ब्ल्यू हेवनचा कन्सिलर घेतलेला आहे. यामध्ये माझा शेड आहे क्रीम 201 हा शेड आहे. कन्सिलर का लावला जातो? आपले जे डार्क सर्कल असतात किंवा चेहऱ्यावर डार्क स्पॉट असतील ना, तर त्यांना हाईड करण्यासाठी आपण कन्सिलर लावतो. ठीक आहे, तर हा कन्सिलर मी घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी मी डोळ्याच्या खाली अप्लाय करते. इथे आपले जे डार्क सर्कल असतात ना, ते पण छानसे आपल्याला हाईड करायचे आहेत. थोडंसं नाकाच्या इथे आपला कालवटपणा असतो, तर ते इथे अप्लाय करते आणि थोडंसं म्हणजे आपल्या माऊथच्या अवतीभोवती, ओठांच्या अवतीभोवती आपल्याला लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे आणि आपला जो कन्सिलर आहे तो आपल्याला छान असा तिथेच ब्लेंड करायचा आहे. ठीक आहे, जास्त पसरवायचं नाही आहे. फ्रेंड्स, छान असं मी कन्सिलर लावून ते ब्लेंड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता माझा जो चेहरा आहे तो इवन दिसतो. म्हणजे जे डोळ्याच्या खालचे डार्क सर्कल होते आणि डोळ्याच्यावरती पिगमेंटेशन होती, माऊथच्या अवतीभोवती, नाकाच्या इथली जी पिगमेंटेशन होती छान अशी हाईट झालेली आहे. आता आपल्याला लगेचच आपला जो कन्सिलर लावला आहे, आपण फाउंडेशन लावलं आहे, त्याला पावडरने सेट करायचं आहे. ठीक आहे, तर मी आज लूज पावडर वापरणार आहे. ती आहे स्टुए क्रिकीची ही लूज पावडर आणि यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे पुट आउट 1 हा शेड आहे. ठीक आहे, फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपण जो कन्सिलर लावला आहे ना, तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर आधी डोळ्याच्या खाली मी व्यवस्थित लावून घेते पावडर. जर कन्सिलर लगेच सेट नाही केला तर काय होतं, जो कन्सिलर असतो ना तो जमा व्हायला लागतो आणि त्याच्या ज्या लाईन्स आहेत ना त्या लगेच दिसायला लागतात. कन्सिलर सेट केल्यानंतर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, चेहऱ्याचा जो बेसिक मेकअप आहे ना तो कंप्लीट झालेला आहे. सगळ्यात आधी मी प्रायमर लावलं, त्यानंतर मी फाउंडेशन अप्लाय केलं, फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं, त्यानंतर मी कन्सिलर अप्लाय केलं डार्क स्पॉट, डार्क सर्कल, पिगमेंटेशन हाईड करण्यासाठी. ठीक आहे, चेहरा इवन केल्यानंतर मी लूज पावडरने जो बेस मेकअप आहे तो व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. आता मी कॉन्टोर, हायलायटर आणि ब्लश अप्लाय करणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी मी इथे NYPचा हा छोटासा मिनी पॅलेट आहे तो घेतलेला आहे. आज मी फेस मेकअपसाठी हा यूज करणार आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला 3 शेड मिळतात. सगळ्यात आधी तुम्हाला हा ब्लश शेड मिळतो, देन त्यानंतर तुम्हाला हा कॉन्टोर शेड मिळतो आणि लास्टला तुम्हाला हायलायटर शेड मिळतो. ठीक आहे फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपण कॉन्टोरिंग करणार आहोत. ठीक आहे, तर मी हा ब्राऊन शेड जो आहे त्याने माझ्या चेहऱ्याची कॉन्टोरिंग करणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला कानापासून सुरुवात करायची आहे आणि जिथे आपली ॲब्रो एंड होते, ठीक आहे, इथे यायचं आहे. कानापासून सरळ आणि ॲब्रोपासून सरळ इथे आलं ना काटकोन तयार होतो. आता आपल्याला वरच्या बाजूला प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आणि देन आपल्याला चेहऱ्याची कॉन्टोरिंग करायची आहे. इकडच्या साईडला पण व्यवस्थित कॉन्टोरिंग करून घेते. तुम्ही बघू शकता या प्रोडक्टची जी पिगमेंटेशन आहे ना ती खूप छान आहे, इझिली ब्लेंड होतो. त्यानंतर मी माझ्या जॉ लाईनची जी कॉन्टोरिंग आहे ना ती करून घेते. त्यानंतर थोडंसं फोरहेडवर,
यानंतर फ्रेंड्स मी नाकाची पण कॉन्टोरिंग करून घेते. ठीक आहे. बघू शकता चेहऱ्याची कॉन्टोरिंग केल्यामुळे चेहऱ्याला छानसा डायमेन्शन आलेला आहे, स्ट्रक्चर दिसतो आणि माझा जो चेहरा आहे ना तो अजून थोडासा लहान दिसतो. जर तुमचा चेहरा गोल असेल, चेहऱ्यावर फॅट असेल तर तुम्ही चेहऱ्याची नक्की कॉन्टोरिंग करा. त्याने काय होतं, आपला चेहरा जो आहे ना तो पातळ आणि लहान दिसतो. ठीक आहे. यानंतर मी याच पॅलेटमधून जो ब्लश कलर आहे ना तो अप्लाय करते, हा कलर. ठीक आहे. ब्लश जास्त नाही घ्यायचं, जर जास्त लागलं तर ते कमी करायला खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जर जास्त लागलं असेल तर अशा प्रकारे ते काढून टाका आणि देन अप्लाय करा. ठीक आहे फ्रेंड्स. आता ब्लश घेतलेला आहे. ब्लश कुठे अप्लाय करायचं तर छान अशी स्माईल करायची लाईक दिस. आता हे पॉईंट जे वर आलेले असतात ना असे, त्यांच्यावर आपल्याला ब्लश अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. एकदम कमी प्रमाणात मी अप्लाय केलेलं आहे, जास्त नाही अप्लाय केलं. आणि एकदम सिम्पल मेकअप आहे, जास्त ओव्हर मेकअप नाही करायचा आपल्याला. ठीक आहे. बघू शकता एकदम नॅचरल दिसतं. फ्रेंड्स आता याच पॅलेटमधून जो हायलायटर कलर आहे ना तो अप्लाय करू आपण. ठीक आहे. चेहऱ्याला हायलाईट करण्यासाठी. हायलायटर आपल्याला हाय पॉईंट्सवर अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. चेहऱ्याचा मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. यानंतर आता मी डोळ्यांचा मेकअप करणार आहे. तर डोळ्यांचा मेकअप मी या छोट्याशा पॅलेटमधूनच करणार आहे. मी कोणतंच आयशॅडो पॅलेट आज नाही वापरणार. झटपट असणार आहे आपला आजचा मेकअप. तर मी हा जो ब्राऊन कलर आहे ना, जो कॉन्टोर कलर घेतला आहे तो मी सगळ्यात आधी मी माझ्या आयलिडवर अप्लाय करणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला पूर्ण आयलिडवर अप्लाय करायचं आहे आणि त्यासोबत छानसं ब्लेंड पण करायचं आहे. ठीक आहे. पूर्ण आयलिडवर मी हा ब्राऊन कलर अप्लाय करून घेतलेला आहे. ठीक आहे. यानंतर हा जो पिंक कलर आहे ना तो मी माझ्या आउटर व्ह्यूवर अप्लाय करून घेते. ठीक आहे. आणि थोडंसं मी त्याला क्रीजवर पण अप्लाय करते आणि त्यासोबत छान असं ब्रशच्या हेल्पने ब्लेंड पण करते. ठीक आहे. फ्रेंड्स आता मी आहे ना ही जी लीड आहे ना तिथे आपल्याला गोल्डन किंवा एका शिमर कलर पाहिजे आहे. तर मी हा जो हायलायटर कलर आहे ना तो फिंगरला घेते. ठीक आहे. थोडासाच घेतलेला आहे आणि हा मी छान असा लीडवर अप्लाय करते. ठीक आहे. जास्त नाही, हलका हलका एकदम अप्लाय केल्यानंतर छान असं फिंगरच्या सेपने तिथेच आपल्याला ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे. फ्रेंड्स डोळ्याचा मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो. हा जो डोळ्यांचा मेकअप आहे तो मी फक्त 3 स्टेपमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. खूप सिम्पल आहे, इझी आहे. तुम्ही पण इझिली हा क्रिएट करू शकता. ठीक आहे. आता आपण लायनर लावणार आहोत. तर लायनरसाठी मी इथे हा स्विस ब्युटीचा हा क्रेज लायनर आहे तो घेतलेला आहे. याने आज आपण आयलायनर लावणार आहोत. ठीक आहे. लायनर अप्लाय करून घेतलं. यानंतर आता आपल्याला मस्कारा अप्लाय करायचा आहे. तर मी इथे काय करते, माझ्या ज्या पापण्या आहेत ना त्या थोड्याशा कर्ल्स करते. ठीक आहे. आणि काय माहिती आहे का, आपल्या ज्या पापण्यांची जी
लेंथ आहे ना ती खूप सुंदर दिसते, म्हणजे थोड्याशा कर्ल झाल्या ना की खूप छान दिसतात पापण्या, आणि जेव्हा आपण त्यांना मस्कारा लावतो ना त्या अजून सुंदर दिसतात. ठीक आहे, मी फक्त थोडंसं कर्ल केलेलं आहे पापण्यांना. मस्कारासाठी मी आज मार्सचा मस्कारा जो आहे ना तो यूज करते. ठीक आहे, मस्कारा अप्लाय करून घेतला. यानंतर आता मी काजल अप्लाय करणार आहे. तर काजलसाठी मी इथे इनसाईडचा हा इंटेन्स काजल आहे तो घेतला आहे, तो यूज करणार आहे. ठीक आहे, फ्रेंड्स डोळ्यांचा मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. आता फक्त ॲब्रो फिल करायचे आहे. ठीक आहे, तर त्यासाठी मी इनसाईडचा ॲब्रो पॅलेट घेतलेला आहे आणि यामधला हा जो मधला कलर आहे डार्क ब्राऊन, याने मी माझ्या ॲब्रो जे आहे त्या फिल करून घेते. ठीक आहे, मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. यानंतर आता पूर्ण जो आपला मेकअप आहे त्याला सेट करायचा आहे. मेकअप सेट केल्याने आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग होतो, म्हणजेच जास्त वेळासाठी टिकून राहतो. ठीक आहे, तर त्यासाठी मी इथे ब्ल्यू हेव्हनचा हा मेकअप फिक्सर आहे तो घेतला आहे. ठीक, तर फ्रेंड्स हा आहे आपला आजचा मेकअप लुक. अशा प्रकारे तुम्ही हरतालिका पूजेसाठी हा मेकअप लुक क्रिएट करू शकता. मी जेवढ्या पण तुम्हाला स्टेप सांगितलेल्या आहेत त्या स्टेप फॉलो करून देन तुम्ही मेकअप करायला घेतलात ना तरी हा सुंदर मेकअप लुक तुम्हाला क्रिएट करता येऊ शकतो. खूप इझी आहे, खूप सिम्पल आहे. मी फक्त बेसिक मेकअप इथे तुम्हाला सांगितलेले आहे. ॲडव्हान्सच्या स्टेप्स असतात त्या अजिबात तुम्हाला याच्यामध्ये मी सांगितलेले नाही आहेत. त्यामुळे हा मेकअप तुम्ही इझिली क्रिएट करू शकता. तुम्हाला हा मेकअप कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि फ्रेंड्स तुमच्या जर काही टॉपिक असेल ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह. टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.